मित्रहो, चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। बिग बॉस मराठीच्या बहुचर्चित 5व्या सीझनची आता सुरुवात झालेली आहे आणि या 5व्या सीझनमध्ये कोणकोणत्या स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे याबद्दल माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर चला पाहूया। बिग बॉस मराठीच्या बहुचर्चित 5व्या सीझनची मोठ्या धडक्यात सुरुवात झालेली आहे। यंदा बिग बॉस मराठीच्या होस्टिंगची जबाबदारी रितेश देशमुख सांभाळणार आहेत। गेल्या काही दिवसापासून यावर्षी स्पर्धक म्हणून घरात कोण प्रवेश करणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती। अखेर आज पार पडणाऱ्या ग्रँड प्रीमियर सोहळ्यात याचा उलगडा झाला आहे। यावर्षी स्पर्धकासाठी बिग बॉसचं संपूर्ण घर काचेच्या महालासारखं सजवण्यात आले आहे। चला तर कोणते स्पर्धक आलेले आहेत या स्पर्धेमध्ये ते आपण जाणून घेऊया। पहिली जी स्पर्धक आहे ती आहे वर्षा उसगावकर। 90च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी आता बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री केली आहे। त्यांनी सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून नुकताच निरोप घेतला होता। त्यानंतर त्यांच्या बीबीच्या घरात येण्याच्या चर्चा सुरू होत्या। दुसरा जो स्पर्धक आहे तो आहे निखिल दामले। कलर्स मराठीवरील रमा राघव मालिकेतील अभिनेता निखिल दामले याने बिग बॉसच्या मराठीच्या घरात एंट्री केली आहे। तो मालिकेत राघवच्या मुख्य भूमिकेत स्पर्धक आहे अंकिता वालावलकर। लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावकर हिने बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री केली आहे। अंकिता चाहत्यामध्ये कोकण हार्टेड गर्ल म्हणून लोकप्रिय आहे। चौथी स्पर्धक आहे योगिता चव्हाण। कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम जीव माझा गुंतला मधील अंतरा म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाण आता बिग बॉस मराठी 5 मध्ये दिसणार आहे। त्यानंतर पाचवी स्पर्धक आहे जान्हवी किल्लेदार। लोकप्रिय मालिका भाग्य दिले तू मला फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेदार आता बिग बॉस मराठीच्या 5व्या घरात दिसणार आहे। तिने मालिकेत सोन्याची भूमिका केली होती। 6वा जो स्पर्धक आहे तो आहे अभिजित सावंत। लोकप्रिय गायक अभिजित सावंत यांची बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये एंट्री झाली आहे। 7वे स्पर्धक आहे निकी तांबोळी। तामिळ आणि तेलुगू चित्रपटातून पाणी हिंदी मालिकेमधून लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री निकी तांबोळी यावेळेस घरात राडा घालताना दिसणार आहे। निकीने यापूर्वी बिग बॉस 14 मध्ये सहभाग घेतला होता, तर ती खतरों के खिलाडी मध्येही दिसली होती। आता ती मराठी बिग बॉस मध्ये दिसणार आहे। 8वा स्पर्धक आहे पंढरनाथ कांबळे। आपल्या विनोदी शैलीच्या आधारावर प्रेक्षकांना खळकून हसवणारा लोकप्रिय अभिनेता पंढरनाथ कांबळे आता बिग बॉसच्या घरात आला आहे। 9वा स्पर्धक आहे छोटा पुढारी। छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध असलेला घनश्याम दरोडे आता बिग बॉस मराठीच्या घरात आला आहे। 10वे स्पर्धक आहे आर्या जाधव। अमरावतीची रॉकस्टार रॅपर आर्या जाधव आता बिग बॉस मराठी सीझन 5च्या घरात दिसत आहे। 11वा स्पर्धक आहे कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील। बिग बॉस मराठी सीझन 5च्या घरात आता आणखी एक कीर्तनकाराची एंट्री झाली आहे। कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील आणि बिग बॉस मराठीच्या घरात आले आहेत। यापूर्वी कीर्तनकार शिवलीलाताई त्या घरात आल्या होत्या। स्पर्धक आहे धनंजय पवार। लोकप्रिय रील स्टार बिझनेसमॅन आणि इन्फ्लुएन्सर धनंजय पवार आता बिग बॉस मराठी 5च्या घरात दिसत आहे। इरिना रुदाकोवा। लोकप्रिय परदेशी मॉडेल इरिना रुदाकोवा आता बिग बॉस मराठी 5च्या घरात दिसणार आहे। ती प्रचंड फिटनेस फ्रीक आहे। तिचे इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत। 14वा स्पर्धक आहे वैभव चव्हाण। मन झालं बाजिंद या मालिकेतील अभिनेता वैभव चव्हाण याची बिग बॉसच्या घरात दमदार एंट्री झाली आहे। 15वा स्पर्धक आहे अरबाज पटेल। स्प्लिट्स विलामधील लोकप्रिय स्पर्धक अरबाज पटेल बिग बॉस। 16वा स्पर्धक आहे सूरज चव्हाण। आता प्रेक्षक आणखीनच उत्साहित होणार आहेत, कारण सोशल मीडियावर गुलीगत धोका म्हणून प्रसिद्ध असलेला सूरज चव्हाण आता बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये दिसणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि आपल्या मित्रापर्यंत शेअर करा। धन्यवाद।